हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता घरात लग्न सोहळा पार पडत असतो आणि त्याच वेळेला इकडे लग्न सोहळा पार पडत असताना ईश्वरीची आई तिथे उपस्थित नसते। कारण काही झालं तरी आईने हे लग्न पाहायचं नसतं, म्हणजे मंगलाष्टकातरी। त्यामुळेच आता आई आतमध्ये असते आणि या संधीचा फायदा वल्लरीला माहिती असतो घ्यायचा। वल्लरी आता विचार करते की हाच तो फायदा आहे, आपण आतमध्ये जायला हवं, म्हणजे जेणेकरून या लोकांना दाखवता तरी येईल की निदान मी इकडे प्रोग्राममध्ये होते। म्हणूनच आता ती बाहेर आलेली असते आणि जेव्हा ती बाहेर येते तेव्हा इकडे तिकडे पाहते, तिला कळतं की कोणी सुद्धा नाहीये। मग हीच ती संधी आहे, आपण सगळ्यांच्या समोर यायचं आणि ह्यांना तोंड दाखवायची, जेणेकरून माझ्याबद्दल कोणी काही गैरसमज देखील करून घेणार नाही। आणि म्हणूनच ती आता पुढे आलेली असते। आणि जेव्हा आता ती पुढे येते तेव्हा मात्र मामालाही बरं वाटतं। मामासुद्धा एकदम चकित होतो की मी हिला इतकं समजवलं, आली तर नशीब, म्हणजे अर्णवलाही बरं वाटेल या लग्नामध्ये मामी आली म्हटल्यावर। म्हणूनच आता मामाही खुश असतात। मामाने अंतरपाठ धरलेला असतो, तर आता गुरुजी जे आहेत ते मंगलाष्टक म्हणत असतात। आता हे सगळे विधी सुरू असतात। मामा मात्र आणि आकाश हे खूप जास्त खुश असतात, कारण काही झालं तरी अर्णवच्या मनात जी काही इच्छा होती ईश्वरीसोबत लग्न करण्याची ती पूर्ण झालेली असते। मंगलाष्टकामध्ये शुभमंगल सावधान असं म्हटल्याबरोबर इकडे आता त्या दोघांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या जातात। त्याच वेळेला दोघांच्याही मध्ये जो अंतरपाठ असतो तो काढला जातो आणि दोघांनाही आता एकमेकांना हार घालायचा असतो। पण दोघांनाही एकमेकांना हार घालायच्या पहिलेच ना दोघांनाही आता एकमेकांसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात। म्हणजेच पहिली झालेली भेट म्हणजेच अर्णवने जेव्हा पहिल्यांदा ईश्वरीला पाहिलं होतं तेव्हा ती अचानकपणे त्या स्टेजवरनं त्याच्या अंगावर पडली होती। त्याचबरोबर अर्णवला हा प्रसंग सुद्धा आठवतो की ईश्वरीने अचानकपणे त्या ट्रॅफिकमध्ये गाडी जाम असताना सुद्धा आपल्या गाडीवर येऊन ती कशी पडली होती, आपल्या गाडीची काच कशा पद्धतीने फुटली होती आणि मग तिला दिलेली शिक्षा, या सगळ्या गोष्टी अर्णवच्या डोळ्यासमोर येतात। कारण अर्णव आणि ईश्वरीची भेट पहिल्यांदा तशीच झाली होती आणि तेव्हा ह्या दोघांचे 36 चाकडे होते। दोघांचे एकमेकांशिवाय जमायचंही नाही आणि त्यामुळेच आता दोघांनाही करमायचं सुद्धा नाही आणि आता हे दोघंही जण या लग्न बंधनात अडकत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी ना एक वेगळं वातावरण जे आहे ते आता दिसत असतं। आणि जेव्हा हे सगळं वेगळं वातावरण दिसत असतं तेव्हा मात्र कुठेतरी आता ईश्वरीला अर्णवसोबत घालवलेले प्रसंगसुद्धा आठवतात। म्हणजेच आता ईश्वरी जी आहे त्या प्रसंगांमध्ये हरवून जाते। जसे की आता ईश्वरीला लक्षात येतं की आपण जेव्हा अशा अडचणीत होतो, म्हणजेच आपला तोल जाऊन आपण पडणार होतो, त्यावेळेला आपल्याला त्यांनीच वाचवलं होतं। तर दुसरीकडे आजीला सुद्धा लक्षात येतं गुरुजींनी म्हटलेली ती वाक्य की ह्या मुलीचं लग्न कधीही आपल्या अर्णवसोबत करू नका, कारण त्या सगळ्यामुळे जीव धोक्यात येऊ शकतो अर्णवचा आणि अर्णवचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं असं देखील सांगितलेलं असतं। पण ती खरं तर पत्रिका असते, ती म्हणजे लावण्याची, ईश्वरीची नाही। तर वल्लरीच्या लक्षात येतं की बाहेरून ती पाहते तिकडे, तर पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलेलं असतं की ती आलेली आहे, म्हणजेच ईश्वरीची आई। मग आता आपल्याला लवकरात लवकर इकडनं सटकायला हवं, नाहीतर ती बघेल तर आपण वेगळ्याच गोत्यात येऊ, हे माहिती असल्यामुळे ती लगेच तिकडनं पळ काढते। आणि जेव्हा ती तिकडनं पळ काढते ना तेव्हा मात्र आता कोणाचंही लक्ष नसतं, ती गुपचूपपणे तिकडनं निघून जाते, कारण तिच्याकडे दुसरा ऑप्शनही नसतो ना, तिथे थांबून ती करणार तरी काय होती। आणि तिला माहिती आहे जर आपल्याला कोणी बघितलं तर आपली वाट होऊ शकते, खास करून ईश्वरीच्या आईने। त्यामुळे तिने आता पडती बाजू घेतलेली असते आणि तिकडनं ती बाहेर पडते। त्यानंतर ती जेव्हा तिकडनं बाहेर पडते तेव्हा मात्र आता अर्णवला तो प्रसंग देखील आठवतो की राकेशच्या तावडीतून सुटका करण्यासाठी, ईश्वरीच्या प्रेमासाठी त्याने कसे कसे त्याग केले आहेत। म्हणजे आता ईश्वरीचा जीव तिला वाचवायचा आहे आणि त्यासाठी त्याने हे लग्नही करायला घेतलंय। ईश्वरी आणि अर्णव या सगळ्या आठवणींमध्ये ना हरवून गेलेली असतात अक्षरशः, त्यांना काहीही सुधरत नसतं। तर मामा म्हणतात, अरे आता अंतरपाठ काढलाय तुमच्या दोघांच्या मधला, चला आता घाला एकमेकांना हार। तर पहिल्यांदा ईश्वरीला हार घालायला सांगितला जातो। तर आता ईश्वरी पुढे येते आणि अर्णवच्या आता गळ्यात ती हार घालते। अर्णवच्या गळ्यात ईश्वरीने हार घातल्याबरोबर अर्णवला सुद्धा एक प्रसंग आठवतो, ज्यामध्ये अर्णव आणि ईश्वरीने असं रोमॅन्टिक असा डान्स केलेला होता। आणि जेव्हा हे सगळं काही आठवतं ना तेव्हा मात्र आता वेगळ्याच दुनियेमध्ये अर्णव हरवून जातो। तर ईश्वरीने तर आता अर्णवच्या गळ्यात हार घातलेलाच असतो, पण अजूनही आता अर्णवला तो हार ईश्वरीच्या गळ्यात घालायचा असतो।
आणि त्यामुळे थोडी आता चलबिचल सुरू असते, कारण अर्णवला सुद्धा काहीतरी वेगळंच वाटत असतं. म्हणजे त्याने हे लग्न ना ईश्वरीला वाचवायला केलेलं असलं तरी सुद्धा त्याचं प्रेमही ईश्वरीवर तितकंच आहे. पण आता ईश्वरीसमोर त्याने प्रेम व्यक्त केलेलं नसतं, त्यामुळे त्याची ही खूप जास्त अशी धांदल उडालेली असते. दुसरीकडे आजीला मात्र या सगळ्याचा राग येत असतो, कारण त्यांनी विचार केला होता की अर्णवचं लग्न जे आहे ते लावण्यासोबत लावायचं आणि अचानकपणे ईश्वरीसोबत लग्न लागते म्हटल्यावर आजी नाराज असतात. तर आता अर्णवही ईश्वरीच्या गळ्यात आता हार घालतो. दोघांचंही छान असं मस्त निर्विघ्नपणे लग्न पार पडत असतं. ईश्वरीच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपलं लग्न खूप छान पद्धतीने व्यवस्थित व्हावं आणि या स्वप्नांचीच आता तिच्या इथे थोडीशी का होईना तिला असं वाटत असतं की आपली राखरांगोळी झालेली आहे. कारण का बाबांनी आता सांगितले म्हणून ती लग्न करते, पण बाबांच्या आधी मनात राकेशजी होते, पण राकेशजींसोबत आता आपलं लग्न होऊ शकत नाही आहे ह्या मनामध्येच त्या कुठेतरी ती झुरत असते. पण या सगळ्यामुळे ना बाबा मात्र भलतेच खुश झालेले असतात, कारण त्यांना माहिती असते ना सत्य परिस्थिती काय आहे आणि काय नाही. कारण त्यांनी स्वतःच्या डोळ्याने त्या राकेशला बघितलेलं असतं आणि राकेशने सुद्धा बऱ्याचदा त्यांना सांगितलेलं असतं की तुमच्या मुलीला उद्ध्वस्त करेन. हे सगळे वाक्य त्यांना प्रत्येक क्षणाला आठवतात आणि त्यांना लक्षात येतं की नाही, माझ्या मुलीचं जे काही होतंय ते एकदम करेक्ट होते. इकडे आता जी नमू असते ती सुद्धा शुभमंगल सावधान बोलत असताना अक्षता उडवत असते आणि त्याच वेळेला आता आकाशही तिच्याकडे एकटक बघत असतो. आकाश आणि त्याचसोबत आता नमूच्या खाणाखोणा सुरू असतात. आकाशला असं म्हणायचं असतं नमूला खाणाखोणा करून की आपणही असं लग्नबंधनात कधी अडकणार आहोत, असं त्याचं काहीतरी बोलणं सुरू असतं फक्त डोळ्यांच्या इशाऱ्यानेच. ते अर्णव आणि ईश्वरीना एकमेकांना हार घालून झालेला असतो. आता पुढचे विधी असतात, म्हणजेच भांगेत कुंकू भरायचं. त्यासाठी दोघांनाही खाली बसवलं जातं. गुरुजी मंत्र सुरू करतात आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र एकदम टक लावून ना अंजली बघत असते. अंजलीसाठी सुद्धा हे खूप छान होतं. म्हणजे अंजलीची खूप इच्छा होती की आपल्या या घरची सून आपल्या चिंटूची बायको म्हणून ईश्वरीच यावी आणि तिचं स्वप्न देखील पूर्ण झालेलं असतं. आता जेव्हा ना तो भांगात कुंकू भरतो ना अर्णव, तेव्हा ना ते कुंकू जे आहे ते भांगीत तर लागतंच, त्याचसोबत थोडंसं नाकावर पडतं, थोडं कपाळावर पडतं. मग तिच्या डोळ्यातही थोडंसं जातं, त्याच्यामुळे तिच्या लक्षात येतं की कुंकू जरा नाकावरही पडलं आहे. मग ती असं हाताने पुसायला जात असते, पण त्याच वेळेला आता नमू म्हणते की आकाशचा रुमाल हवा होता. तर तेवढ्यातच अर्णव लगेच आपल्या खिशातनं ना रुमाल बाहेर काढतो आणि त्या रुमालानेच ना लगेच तो आपल्या बायकोचंच म्हणजे ईश्वरीचं नाक पुसू लागतो, अगदी अलगद, जेणेकरून तिला कोणताही त्रास होऊ नये ना. अगदी त्या पद्धतीत त्यानं अलगद असं त्याने आता नाक पुसायला घेतलेलं असतं. तो जेव्हा आता एकदम अलगद असं तिचं नाक पुसत असतो ना, तेव्हा आजी मात्र खूप जास्त संतापलेली असते. पण इकडे आता खूप जास्त आनंद जो काही आहे तो नमूला होत असतो, त्यासोबत आईला म्हणजेच इशूच्या आईला सुद्धा होत असतो. कारण शेवटी आपल्या मुलीला सांभाळून घेतोय ना हा मुलगा, आणि ते सुख काही वेगळंच असतं. म्हणजे एखादी आई मुलगी किती सुखात आहे बघितल्यानंतर अगदी तिचे डोळे भरून येतात ना, अगदी तसं झालेलं असतं. तर आता डोळे वगैरे तो फुसतो आणि त्याचबरोबर आता ना कपाळाला सुद्धा लागलेलं असतं ना, कपाळाला लागलेलं कुंकूसुद्धा अगदी अलगद फुसत असतो तो, आणि फक्त जे काही भांगात कुंकू भरलेलं असतं ना तेवढंच तो ठेवतो. पण ह्या सगळ्यामध्ये ना ईश्वरी त्या अर्णवकडे एकटक बघत असते. तिची काही त्याच्यावर ना नजरही हटत नसते, कंटिन्यू त्याच्याकडे बघत असते. आता मात्र अंजली म्हणते, झालं चिंटू, आता चल, आता आपण पुढच्या विधींना सुरुवात करूया. तर तेव्हा कुठे जाऊन आता अर्णवही भाणावर येतो. त्यानंतर सप्तपदीचे विधी सुरू होणार असतात आणि त्यामुळे त्यांना सांगितलं जातं की चला आता दोघंही जण उठा, आपण सप्तपदी सुरुवात करूया. आणि त्याच वेळेला आता दोघांनाही उठवलं जातं. सप्तपदींसाठी ईश्वरी जेव्हा उठत असते तेव्हा तिचा तोल जाणार असतो, मात्र अर्णवने तिच्या समोर आता हात धरलेला असतो. त्यामुळे ईश्वरी जी आहे ती अर्णवचा हात धरते आणि वर उठते. ईश्वरी आणि अर्णव जे आहेत ते दोघंही जण आता जेव्हा वर उठतात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीला तो प्रसंग आठवतो ज्यावेळेला दोघंही जण त्या रात्री एकत्र होते आणि तेव्हा पावसात दोघंही जण भिजत होते ना, तो प्रसंग ईश्वरीला आठवतो. पण ईश्वरी आता अर्णवचा या सगळ्या मध्यांमध्ये हात सोडत नाही, उलट तिने हात अजूनच घट्ट धरलेला असतो. त्यामुळे अर्णवला सुद्धा खूप छान वाटतं आणि त्यामुळे आता या सप्तपदींचे विधी सुरू होणार असतात. तर दोघांनाही आता उभं केलं जातं. तर दोघांच्याही मध्ये आता अंजली येऊन उभी असते. अंजलीला सांगितलं जातो की चल आता तुला उखाणा घ्यायचा आहे. म्हणजेच आता अंजली गाठ बनणार म्हटल्यावर उखाणा तर व्हायलाच हवा ना. मग आता तो उखाणा घ्यायला सांगितला जातो आणि त्याच वेळेला आता अंजली उखाणा घेऊ लागते. ती उखाणा घेताना म्हणते की सप्तपदीसाठी बांधते या दोघांची गाठ, राजेश रावांनी संसारात सुख दिले अगदी काटोकाट. आता तिने हा उखाणा घेतल्याबरोबर अर्णव आपल्या मामाकडे पाहत असतो.
कारण तिच्या नवऱ्याचे जे काही गुण असतात ना ते फक्त अर्णव आणि मामाला माहिती असतात. बिचाऱ्या अंजलीला याबद्दल काहीच माहीत नसतं. त्यामुळे ती राजेश रावांचं नाव अगदी एकदम भारीमध्ये घेते. हा उखाणा तर घेऊन झालेलाच असतो. त्यानंतर मात्र आता दोघंही जण उठतात आणि जेव्हा दोघंही जण उठतात तेव्हा आता सप्तपदींची सुरुवात होते. अर्णव पुढे तर ईश्वरी मागे सप्तपदी सुरू होते. सप्तपदीमध्ये दोघंही जण वचनं घेत असतात. खरं तर अर्णवने ही वचनं ईश्वरीच्या पूर्ण रक्षणासाठी सांभाळण्यासाठी घ्यायची असतात. त्याच वेळेला आता गुरुजी सांगतात की अर्णव तुम्ही हात धरा आणि अर्णवला ईश्वरीचा हात धरायला सांगितलं जातो. तर ईश्वरी ही अर्णवच्या हातात हात देते आणि त्यानंतर ती हळूहळू का होईना आता त्याच्यात गुंतत चाललेली असते. पण काही झालं तरीसुद्धा आता ज्या काही गोष्टी घडत असतात त्या सगळ्या तिच्या बाबांच्या इच्छा खातर होत असतात. त्यामुळे ती इतकीही या सगळ्यामध्ये रमत नाही. तर पुढे मात्र आता पाहायला मिळतं या सगळ्यामुळे मात्र नमू आकाश खुश असतात. कारण त्यांनाही वाटत असतं ना की ह्यांचं कुठेतरी छान व्हावं जुळावं आणि अगदी तसंच चाललेलं असतं अगदी त्यांच्या मनाबरोबर. आणि नंतरच आता ह्या सप्तपदी सुरू असतात. पूर्ण सप्तपदी होतात म्हणजे 6 सुपाऱ्या ज्या आहेत ईश्वरी स्वतःच्या पायाने पुढे घेते. म्हणजे सुरुवातीला अर्णव पुढे असतो तर ईश्वरी ही मागे असते. तर शेवटच्या क्षणी ना जे वचन असतं त्यावेळेला ईश्वरी पुढे येते आणि अर्णव हा मागे असतो. आणि त्यावेळेला त्यांची फेरी सुरू असते. तर नमूच आणि आकाशच्या खाणाखुणा सुरू असतात. बाबा मात्र हे सगळं बघून ना अगदी सुखावलेले असतात. त्यांच्यासाठी हा जो सोहळा आहे तो एकदम मस्त असतो आणि त्यांच्या मनासारखा असतो. कारण त्यांना राकेशचं खरं रूप कळलेलं असतं आणि आपल्या मुलीला आपण एका चांगल्या व्यक्तीकडे सुपूर्त केलेलं आहे ही मनात कुठेतरी त्यांना आता एकदम छान वाटत असतं. चिंता सगळी मिटलेली असते. कारण त्यांना ना खरं तर खूप जास्त चिंता जी आहे ती ईश्वरीचीच होती आणि ईश्वरी आता योग्य मार्गाला लागली म्हटल्यावर त्यांनासुद्धा हे सगळं काही एकदम छान वाटतं आणि एकदम सुखाने ते आता या दोघांकडे बघत असतात. त्यांना समजून जातं की आपल्या मुलीचा संसार आता सुखाचाच होणार आहे. त्यामध्ये कोणतेही विघ्न नाही आहेत. आता ईश्वरीसुद्धा पुढे येऊन येते आणि अर्णव मागून तिचा हात धरतो. आता ह्यांचे हे विधी सुरू असतात. सप्तपदी पूर्ण होतात. सप्तपदी पूर्ण झाल्यावर अर्णव सगळ्यांसमोरच ईश्वरीकडे बघून सगळ्यांना म्हणतो की मी तुम्हा सगळ्यांच्या समोर एक वचन देतो. मी माझ्या बायकोचंच म्हणजे ईश्वरीचं कायम रक्षण करेन. नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहीन. नेहमीच तिला साथ देईन असं वचन त्याने दिल्याबरोबर ईश्वरी त्याच्याकडे एकटक पाहत राहते. आता इथे कन्यादानाचे विधीही होतात. बाबा व्हीलचेअरवर बसलेले असतात. त्याचसोबत कन्यादानाचे विधी सुरू असताना त्यांचा हात अर्णव ईश्वरीचा हात आणि त्यावर आता तो गणपती बाप्पा ठेवलेला असतो आणि तो बाप्पा गणपती बाप्पावर अभिषेकाचं काम जे आहे ती सुप्रिया करत असते. आता हे विधी जेव्हा सुरू असतात तेव्हा ईश्वरीचे डोळेसुद्धा भरून आलेले असतात. कारण शेवटी जे आहेत ते कन्यादानाचे विधी असतात. आता आईबाबांकडे आपण राहणार नाही. आपण आपल्या नवऱ्याकडे म्हणजेच अर्णवकडे राहणार आहोत आणि ही शेवटची जी काही भेट असते कन्यादानाची विधी जे असतात त्यामुळे आता ईश्वरीचे डोळे अगदीच पाणावलेले असतात. तिला आता खूप जास्त असं डोळ्यातना पाणी येऊ लागतं रडू लागते ती. पण हे विधी करणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं कन्यादानाचे विधी आणि ते सुद्धा विधी या लग्नात होत असतात. त्यामुळे बाबांचे सुद्धा डोळे अगदीच भरून आलेले असतात. कारण आपली मुलगी एका दुसऱ्या व्यक्तीच्या घरी जाते. आपलं काळीज जे आहे ते आपण दुसऱ्या व्यक्तीला देतोय. शेवटी बापाचं काळीज असतं ते त्याला सुद्धा त्रास होत असतो आणि अगदी तसाच त्रास आहे ना ईश्वरीच्या बाबांना देखील होत असतो. आणि ईश्वरीच्या बाबांना आता ते सगळे प्रसंग आठवतात जेव्हा ईश्वरी त्यांच्यासोबत असायची त्यांच्यासोबत वेळ घालवायची. ते सगळे प्रसंग ना त्यांना आठवतात आणि त्यामुळेच ना अगदी त्यांना ना रडू येतं. आणि ईश्वरीला सुद्धा हे सगळं बघून खूप रडू येतं. कारण तिला माहिती आहे की आता आपण आपल्या बाबांपासून खूप जास्त लांब जाणार आहोत आणि त्यामुळे बिचारी ती आता रडत असते. पण अर्णव एक स्थिर बसलेला असतो. कारण त्याला माहिती आहे की ही जी काही कंडिशन आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये आमचं लग्न जे काही झालेलं आहे ते आता आपल्याला सावरून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच तो सुद्धा आता एकटक पाहत असतो आणि तो कसा बसा ईश्वरीला त्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढायचा प्रयत्न करणार असतो. तर आता जे कन्यादानाचे विधी असतात ते होतात. तर आता कन्यादानाचे विधी झाल्यानंतर गुरुजी सांगू लागतात की चला आता तुम्हाला विधी तर हे झालेले आहेत. आता सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत थोड्या मोठ्यांचे. कारण थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद जेव्हा घेणार आहोत तेव्हाच तर आपल्याला आता प्रत्येक गोष्ट जी आहे ती सफळ पूर्ण होणार आहे. तर इथे आता अंजलीचे डोळेसुद्धा भरून आलेले असतात. शेवटी तीही मुलगीच आहे ना. म्हणजे एका मुलीच्या डोळ्यात अश्रू एखादी मुलगी बघते तेव्हा तिचाही ऊर भरून येतो आणि तिलाही तसंच वाटतं.
तसंच आता इकडे असणाऱ्या या अंजलीला वाटत होतं आता थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला सांगितले जातात, तेव्हा पहिल्यांदा आजीकडे दोघंही जण जातात. कारण आजी जी आहे तिथे उभी असते. आजीकडे दोघंही जण जेव्हा जातात तेव्हा आजी जी आहे ती आता आशीर्वाद देते. दोघंही जण आशीर्वाद घ्यायला जेव्हा खाली वागतात ना, तेव्हा आता आजी जी आहे ती दोघांनाही आशीर्वाद द्यायच्या आधीच पहिल्यांदा ना फक्त तिनं अर्णवच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो. हे ईश्वरीने स्वतःहून पाहिलेलं असतं. कारण ईश्वरीला माहिती असतं की आजी काही आपल्याला आशीर्वाद देणार नाही, पण आता आजीने चक्क ईश्वरीच्या डोक्यावर सुद्धा हात ठेवलेला असतो आणि ईश्वरीला सुद्धा आशीर्वाद दिलेला असतो. त्यामुळे ईश्वरीलाही बरं वाटतं. दोघांनाही जोडीने आशीर्वाद दिलाय म्हटल्यावर आता अंजलीही खुश असते. आणि आता आजी ज्या असतात त्यांचं कार्य तर होतं, म्हणजे जे काही लग्न सोहळा होता त्याच्यामध्ये त्या आल्या होत्या, त्यासोबत आशीर्वादही दिला म्हटल्यावर अर्णव जो आहे तो प्रचंड खुश असतो आणि सोबत ईश्वरी सुद्धा. आजींचे आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर आईबाबांचे आशीर्वाद घ्यायला सांगितले जातात. आता बाबांचे सुद्धा आशीर्वाद घ्यायला दोघंही जण गेलेली असतात. त्याच वेळेला आता अर्णवकडे ईश्वरी पाहत असते. त्याच वेळेला आता बाबांकडे जेव्हा अर्णव जातो ना, तेव्हा बाबांना म्हणतो, बाबा आता बिलकुलही काळजी करू नका तुमच्या मुलीची जबाबदारी माझी, मी सांभाळणार आहे तुमच्या मुलीला. बाबांचाही हात आता काही जात नसतो ना, बाबांना अटॅक आल्यामुळे. तर आई जी असते ती बाबांचा हात घेते आणि त्या दोघांच्याही डोक्यावर ठेवते. बाबांच्या डोळ्यात अगदी पाणी आलेलं असतं. बिचारे बाबा, त्यांना आता असं वाटत असतं की एकदम छान झाले माझ्या मुलीचं, म्हणजे ते अक्षरशः आनंदाश्रूच असतात. तर अर्णव आणि ईश्वरी आता बाबांचे आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर आईचे आशीर्वाद देखील घेतात. आता हे आशीर्वाद सगळ्यांचेच घेत असतात पुढे पुढे जाऊन, कारण सगळ्यात थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घेणं देखील तितकंच गरजेचं असतं. आता हे आशीर्वाद वगैरे सगळ्यांचे घेऊन झालेलेच असतात. तर जी सुप्रिया असते ती आता अर्णवला आणि ईश्वरीला म्हणत असते की आता फक्त तुम्हाला आम्हाला हेच बघायचं आहे की दोघंही सुखाने संसार करा, छान नांदा, कोणतीही तक्रार करू नका, दोघांचाही संसार आम्हाला सुखात पाहायचा आहे. आईची छोटीशी इच्छा असते आणि अर्णव जो आहे तो इच्छा पूर्ण करणारच असतो शेवटी. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं पुढील भागामध्ये अर्णव आणि ईश्वरीला आता घराबाहेर ठेवलं जातं, कारण शेवटी गृहप्रवेश करूनच तिला पुन्हा घरात घ्यायचं असं ठरलेलं असतं. म्हणून अंजलीची एक शेवटची इच्छा असते. अंजली म्हणत असते की आता माझी वहिनी या घरात येते म्हटल्यावर वहिनीने उखाणा तर घ्यायलाच हवा ना, म्हणजे गृहप्रवेशाची विधी आहे ही, मग उखाणा व्हायलाच हवा आणि म्हणून तिला उखाणा घ्यायला सांगितला जातो. त्याच वेळेला आता जी ईश्वरी असते ती उखाणा घ्यायला सुरुवात करते. माहेर सोडून येताना आवाज घेत होतोय कातर, माहेर सोडून येताना आवाज होतोय कातर, अर्णव सरांचं नाव घेते बाबांच्या इच्छे खातर. आता हे नाव घेतल्याबरोबर अर्णवला थोडं वाईटही वाटतं. घरातले सगळेजण हे पाहत राहतात, पण काय करणार, जाऊ दे, नाव तर तिने घेतलेलंच आहे ना. अंजलीलाही थोडं वाईट वाटतं. अंजलीला असं वाटतं की काहीतरी छान असं सुंदर नाव घेईल, पण तिने बाबांच्या इच्छेखातर लग्न केले असं तिने नावातही घेतलेलं असतं. तर आता हे लग्न वगैरे तर झालेलं असतं, गृहप्रवेशही होतो. त्यानंतर आता देवा ब्राह्मणाच्या साक्षीने त्यांचं लग्न झालेलं असलं तरी देवाकडे शेवटी घरातले देव आहेत, त्यांचे आशीर्वादसुद्धा घ्यायला हवेत ना, आणि म्हणून देवाकडे त्या दोघांनी आणलं जातं. देवाचे आशीर्वाद घ्यायला सांगितले जातात. तर तिथे आजी असते. आता आजीला अंजली सांगते की आता लग्न तर झाले, आता सुनमुखचा प्रोग्राम आहे, सुनमुखही होऊन जाऊ द्या. तर अंजलीला आजी म्हणते की हे लग्न मुळात मला मान्यच नाही आहे, ही सून म्हणून मला मान्यच नाही आहे, तर मी सुनमुख कुठचं बघू, मी काही हे विधी वगैरे करणार नाही आहे. आणि असं बोलून आजी रागारागात निघून जाते. तर आता अंजली आजीला कसं समजावेल आणि पुन्हा एकदा सुनमुखाचा जो काही सोहळा आहे तो कसा रंगेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला